तर मी आज बनवत आहे कांद्याची चटणी। त्यासाठी मी घेतलेले आहेत 6 मोठे कांदे बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, गरम मसाला, घरचं लाल तिखट, हळद, मीठ आणि मी इकडे तव्यामध्ये तेल तापायला ठेवलेले आहे। तर तेल गरम झाले का नाही पाण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून देऊ। तर तेल गरम झालेले आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालूया। 1 चिमूटभर हळद घातलेली आहे। बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये आपण पाणी घालून ठेवलेलं आहे, कारण त्याचा वास येऊ नये म्हणून। आता याच्यामध्ये आपण हळद, मीठ, चटणी आणि लाल तिखट टाकून मस्त तेलामध्ये परतलेलं आहे। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, ते मस्त फ्राय करायचं। दोन सेकंद परतू द्यायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा कांदा जो आपण बारीक चिरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मस्त पाणी घातलेलं आहे, तो कांदा त्या पाण्यामधून काढून थोडं थोडं करून त्यात टाकायचा। मी मीठ परततानाच टाकलेलं आहे, त्यामुळे परत मीठ टाकायचं नाही। हा थोडा थोडा करून कांदा मी सगळा याच्यामध्ये टाकत आहे, तुम्ही बघू शकता। तर मी हा सगळा चिरलेला कांदा बारीक ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता तो मस्त वर खाली करून घ्यायचा, त्याला सगळं तेल, मीठ, चटणी लागूपर्यंत त्याला मस्त करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता मी कांदा मस्त वर खाली करून घेतलेला आहे। भाजीसाठी काही नसेल तर तुम्ही कांद्याची चटणी भाकरीवरील चपातीसोबत खाऊ शकता। तुम्ही हे बघू शकता मी कांद्याची चटणी मस्त त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता ही कांद्याची चटणी 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत, मस्त त्याच्यामधून तेल सुटेपर्यंत। आता आपण याच्यावरती मोठंसं एक ताट घेऊया आणि त्याच्यावरती ठेवूया। 5 ते 7 मिनिटांनी आपण मस्त कांदा लाल झालेला असेल। आता आपण बघूया आपली कांद्याची चटणी झालेली आहे का। तर ही बघा अशी असते कांद्याची चटणी, त्याच्यामध्ये तेल सुटूस तर ती परतून घ्यायची मस्त। मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ थोडीशी परतत आल्यावरती टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून मस्त शिजवून अशी घेतलेली आहे। तर तुम्ही ही बघू शकता आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता ही आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण मस्त काढून घेऊयात। तर तुम्ही ही बघू शकता कांद्याची चटणी मस्त झालेली आहे। ही आपण भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। तर तुम्ही बघू शकता ही आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे, एकदम खायला मस्त आणि चविष्ट लागते।